नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे दारूबंदी पोलीस भरतीची 2025 मध्ये जाहिरात निघते. म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला जाहिरात बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो आत्तापासूनच तुम्हाला तयारी करायला लागलं पाहिजे. तर त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये मित्रांनो कवर काय काय होणार आहे, पगार किती असणार आहे, वय किती लागतंय, पात्रता काय असते, अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगितल्या जाणार आहे. मैदानी चाचणी कशा पद्धतीची असणार आहे, संपूर्ण डिटेल्स मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार असाल तरच व्हिडिओ पाहायला चालू करा. जर मध्यंतरीच तुम्ही जाणार असाल तर व्हिडिओ आत्ताच सोडून गेला तरी चालेल. कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये भरपूर काही गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघतील त्यांना जास्तीत जास्त फायदा या व्हिडिओचा होणार आहे याची मी गॅरंटी देतो. नेहमीप्रमाणे मित्रांनो माहिती आहे विद्यार्थ्यांना की मी भरपूर काही गोष्टी सांगत असतोय, टिप्स देत असतोय. ठीक आहे, तर चला तर मित्रांनो चालू करूयात. बघा, दारूबंदी पोलीस भरती 2025. ठीक आहे, एकदा व्हिडिओ पाहाच. ठीक आहे. हा, तर मित्रांनो बघा, ऍक्च्युली आता जी भरती येणार आहे, ठीक आहे, निघणार आहे, तर या भरतीमध्ये दारूबंदी पोलीस भरतीमध्ये नेमकं कशा पद्धतीचं मित्रांनो वेतन असणार आहे, त्याचबरोबर वय किती असणार आहे, पात्रता काय, सगळ्या गोष्टी आपण बघूयात. पहिल्यांदा आपण बघतोय वेतन श्रेणी, म्हणजे वेतन कशा पद्धतीने राहणार आहे. तर बघा, लघु लेखक, ठीक आहे, लघु लेखक निम्न श्रेणी, ठीक आहे, या पदासाठी S15चा बँड आहे. तर 41,800 ते मित्रांनो 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे. ठीक आहे, आता आपलं मित्रांनो पद बघणार आहे, जवानवर फोकस करणार आहे. ठीक आहे, लघु टंक लेखक, ठीक आहे, लघु टंक लेखक S8चा बँड आहे 25,500 ते 81,100 आणि प्लस महागाई भत्ता वगैरे त्याच्यामध्ये ऍडिशन असतेच. मित्रांनो महत्वाचं पद आपल्यासाठी जवान, ठीक आहे, आणि जवान निवाहन चालक आणि चपराशी याच्याबद्दल आपण डिटेल्स बघणार आहोत. तर बघा, जवानाचा S7चा बँड आहे, ठीक आहे, 21,700 ते मित्रांनो 69,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय राहील. मित्रांनो पेमेंट तुमचं आहे की नाही साधारण 35च्या आसपास तुमचं पेमेंट जात आहे मित्रांनो, महागाई भत्ता वगैरे सगळ्या गोष्टी धरून. ठीक आहे, जवान निवाहन चालकाचं बघा मित्रांनो S7चाच बँड आहे. ठीक आहे, S7चा म्हटल्यानंतर पेमेंट सेमच राहतं. ठीक आहे, 21,700 ते 69,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय. चपराशीचं मित्रांनो S1चा बँड आहे. ठीक आहे, S1चा बँड आहे 15,000 ते 47,600. म्हणजे मित्रांनो चपराशीचं पेमेंट साधारण मित्रांनो किती जातं, 28,000च्या आसपास जाते मित्रांनो. ठीक आहे, 28,000च्या आसपास चपराशीच जाते. तुमचं पेमेंट मित्रांनो चांगलं जाणार, तुमचं पेमेंट 35-40च्या आसपास जाईल जवान निवाहन चालकाचं. ओके, ठीक आहे. आता हे बघितलं मित्रांनो आपण वेतन श्रेणी कशा पद्धतीने असणार आहे, पगार कसा असणार आहे तुमचा. ठीक आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघा मित्रांनो, पुढे आपल्याला बघायचं आहे वय. ठीक आहे, वय बघा. आता मित्रांनो लघु लेखक, ठीक आहे, लघु लेखक निम्न श्रेणी, तर किमान अमागाससाठी मित्रांनो, अमागास किंवा मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी किमान, म्हणजे सगळ्यांसाठी मित्रांनो 18 किमान आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी 18 किमान आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्या पदांसाठी 18 किमान आहे. लघु टंक लेखक असेल, जवान निवाहन चालक असेल, चपराशी असेल, 18 कमीत कमी तुमचं पाहिजे. ओके, आता पुढे मित्रांनो, ठीक आहे, कमाल वयोमर्यादा, हे किमान होतं. ठीक आहे, हे किमान होतं. आता कमाल वयोमर्यादा, किमान आणि कमाल मधला फरक लक्षात ठेवा. आता कमाल मध्ये बघा, अमागास ओपन साठी मित्रांनो, ओपन, ठीक आहे, ओपन साठी लघु लेखक साठी मित्रांनो 40 पर्यंत आहे. ठीक आहे, लघु लेखक साठी 40 पर्यंत, आणि मागास वर्गीय जर असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर घटक असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो 45 पर्यंत. ठीक आहे, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल कोणतं त्यांना सांगा फॉर्म भरायला. मोस्टली कसं असतं, ज्यांचं 35च्या पुढे वय जातं ते या पदांकडे लक्ष देत नाही. ठीक आहे, तर इथं सांगतोय 45 पर्यंत आहे, आणि 45 सगळ्याच पदांसाठी तुम्ही बघू शकता 45 आहे, 40-40 आहे, म्हणजे ओपन साठी 40-40 आणि मागासवर्गीयांसाठी 45. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही पदासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्ही वय लक्षात ठेवा, किमान आणि कमाल. ठीक आहे, आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी बघा, प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी प्रत्येक पदासाठी सेमच आहे. ठीक आहे, अमागास मधील जर प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर 43 आहे, 43, 43, 43, 43. अमागास म्हणजे ओपन, म्हणजे ओपनचं बघा
किमान 18 सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. कमाल मित्रांनो 40 आणि जर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल ओपन मधला त्याला 43 आणि प्रावीण्यप्राप्त जर मित्रांनो प्रावीण्यप्राप्त मागासवर्गीय असेल तर बघा किती असणार आहे. ठीक आहे. मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आता इथं दिलेलं आहे वय हे त्यांच्यासाठी 43. ठीक आहे. आता हे 43 आहे ना मित्रांनो म्हणजे प्लस वाढवून मिळणार आहे 45 आहे त्यात वाढवून मिळेल तुम्हाला खेळाडू आहेत त्यांना लक्षात घ्या 3 वर्ष वाढवून मिळतील. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल बघा आर्थिकदृष्ट्या माजी सैनिकांसाठी तुम्हाला दिलेलं आहे बघा +3 वर्ष या पद्धतीनं. ठीक आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी दिलेला आहे 45 लागू नाही. पदवीधर पदविका धारक अंशकालीन उमेदवारांसाठी दिलेला आहे. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घेऊ शकता प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी हे वय आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत तर त्यांना हे वय आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो वयाचा तुम्हाला चार्ट दिसत असेल. अनाथसाठी मित्रांनो 45 या पद्धतीनं आहे. हा चार्ट तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. चला मित्रांनो जवानाचं तुम्हाला जवान पाहिजे मोस्टली जवान आणि जवानी वाहन चालक याचा फॉर्म जास्त भरतात मुलं. ठीक आहे. जागा पण चांगल्या निघणार आहेत तर 1500+ जागा असणार आहेत यावेळेस आणि संधी कमवायची नाही आपल्याला. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमची तयारी आपण करून घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आहे जॉईन करा. गॅरंटी देतो मित्रांनो त्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपलं SJN अकॅडमीचं ऍप आहे. ऍपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर त्या ऍपच्या माध्यमातून तुमची तयारी आपण परफेक्ट करून घेणार आहे. 100% मित्रांनो रिझल्टची पण गॅरंटी देतोय. त्यामुळे SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि कोर्स घेऊन टाका. तयारी तुमची परफेक्ट होऊन जाईल. ओके. चला पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे बघा आता हे तुम्ही बघितलं मित्रांनो वयचं लक्षात ठेवा की किमान 18 आणि कमाल ओपन जर असेल तर 40 आणि कास्ट मध्ये जर असेल तर 45 हे लक्षात ठेवा. कास्ट मधले लक्षात ठेवा 45 ओपन 40 आणि ज्यांचं वय 35 पुढे आहे त्यांना सांगा आवर्जून सांगा फॉर्म भरायला संधी गमवायची नाहीये. ठीक आहे. पुढे जाऊयात आता बघा पुढे वय झालं. आता पात्रता भारतीय नागरिकत्व हे तर तुम्हाला आहेच पात्रता. ठीक आहे. आता पुढे बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. शैक्षणिक अर्हता हे महत्वाचं आहे. ठीक आहे. लघु लेखक निम्न श्रेणीसाठी बघा शैक्षणिक अर्हता काय माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण. ठीक आहे. 10वी. ठीक आहे. उच्च माध्यमिक म्हटल्यावर 12वी हे लक्षात ठेवा. लघु लेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. मराठी टंक लेखनाची गती ठीक आहे गती 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखनाची गती 40 शब्द 30-40 लक्षात ठेवा. ठीक आहे. मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य प्राप्त प्रमाणपत्र पाहिजे. वाणिज्य प्रमाणपत्र प्राप्त. ठीक आहे. लघु टंक लेखक आता लघु टंक लेखकासाठी सांगा माध्यमिक म्हणजे सेमच आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. लघु लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. मराठी टंक लेखनाची गती मित्रांनो 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखनाची 40 शब्द. म्हणजे या दोन पदासाठी मित्रांनो क्रायटेरिया सेम आहे. फक्त लघु लेखनाची गती जरा वेगळा आहे. लघु लेखक साठी मित्रांनो 100 शब्द प्रति मिनिट. लघु टंक लेखक साठी 80 शब्द प्रति मिनिट. ओके. म्हणजे जरा लघु टंक लेखकाला कमी आहे. ठीक आहे. पगार पण कमी आहे. पगार त्याला जास्त आहे लघु लेखकला. जवान राज्य उत्पादन शुल्क. ठीक आहे. जवान. ठीक आहे. आता आवडीचा विषय आहे जवानाबद्दल सांगतोय तर लक्षात ठेवा जवानासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण बस एवढंच. ठीक आहे. 10वी उत्तीर्ण. ठीक आहे. बस 10वी उत्तीर्ण आणि जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क जवान वाहन चालकासाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण. बघा शैक्षणिक पात्रता बघा 7वी कोण असेल तर सांगा. ठीक आहे. मोस्टली आपल्यातील असे आहेत की ड्रायव्हर चांगले ड्रायव्हर तगडे ड्रायव्हर आहेत 10वी झालेले असते 9वी झालेले असते त्यांना सांगा. त्या सांगितले काय वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना. ठीक आहे. आता कोण मित्रांनो कमी शिकलेला असेल. ठीक आहे. भरपूर असे विद्यार्थी असतात की म्हणजे तुम्ही उमेदवार बघता की कमी शिकलेले असतात पण त्यांना गाडी मात्र एकदम रायडर असतात. त्यांना सांगा 4 व्हीलर चालवणार वगैरे ही संधी आहे मित्रांनो तर गमवायची नाहीये. वय पण चांगलं सांगितलंय. वय पण कास्ट मध्ये असेल तर 45 पर्यंत आहे. ओपन मध्ये असेल तर 40 पर्यंत. ठीक आहे. आता चपराशी बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
चपराशीसाठी काय माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे 10वी, म्हणजे प्रत्येक पदासाठी मित्रांनो 10वीच तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुम्ही 10वीच बघू शकता. ओके, आता पुढे बघा मित्रांनो, पुढे बघू शकता दारूबंदी म्हणजे आपला अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, कारण लक्षात घ्या, पेपर कधी होणार हे बघत बसण्यापेक्षा आत्तापासूनच तयारीला लागायचं. माहिती आहे ना, थोडस क्लिक झाले ना, बाबा भरती निघणार आहे, ही संधी गमवायची नाहीये. ठीक आहे, लागा तयारीला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तयारीला लागला पाहिजे. ठीक आहे, जर खरंच तुम्हाला यश मिळवायचं असेल. आणि आपलं जे चॅनल आहे SJN अकॅडमीचं जे चॅनल आहे, युट्यूब चॅनल, त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. या चॅनलच्या माध्यमातून पण तुमची तयारी भरपूर आपण करून घेणार आहे. ठीक आहे, ओके. हा, आणि बॅच मध्ये आला तर जास्तच तयारी होते मित्रांनो, आणि फी काय जास्त नसते कोर्सची. तुम्ही जाऊन बघू शकता, आपलं SJN अकॅडमीचं ऍप आहे, ऍपवर जावा, डिटेल्स बघू शकता. ओके, बघा, जवान आणि राज्य उत्पादन शुल्क. ठीक आहे, जवान राज्य उत्पादन शुल्कसाठी लेखी परीक्षा मित्रांनो आहे, आणि नंतर शारीरिक चाचणी, मैदानी परीक्षा, शारीरिक चाचणी. लेखी परीक्षा मित्रांनो 120 गुणांची आहे. ठीक आहे, आणि शारीरिक चाचणी मित्रांनो 80 गुणांची. टोटल मित्रांनो 200 गुणांचा हा पेपर असतो. म्हणजे 45% गुण लेखीमध्ये प्राप्त केलं की तुम्हाला शारीरिक चाचणीला बोलवलं जातं. ओके, जवान आणि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क मधली लेखी परीक्षा. ठीक आहे, लेखी परीक्षा आहे, शारीरिक चाचणी आहे. ठीक आहे, शारीरिक चाचणी आहे बघा याला, आणि विशेष प्रावीण्य अर्हताकारी क्वालिफाईंग चाचणी तुमची असणार आहे. हलके मोटर वाहन चालविणे, जड मोटर वाहन चालविणे, याचे तुमचे टेस्ट वगैरे घेतले जाणार आहेत जवान आणि वाहन चालक साठी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे लेखी परीक्षा 120, शारीरिक चाचणी 80, 200 गुणांची ही राहणार आहे. सदर चाचणी ही फक्त जवान आणि वाहन चालक या पदाच्या उमेदवारांची घेण्यात येईल. म्हणजे क्लिअर मेन्शन केलं मित्रांनो, की हे फक्त जे सांगितले ना, विशेष प्रावीण्य अर्हताकारी क्वालिफाईंग चाचणी, हलके मोटर वाहन चालविणे, जड मोटर वाहन चालवणे, हे फक्त जवान आणि वाहन चालकासाठी आहे. पेपर तर त्यांना सेमच आहे, जसं वरती आहे तसंच आहे. ठीक आहे, फक्त या गोष्टी त्यांना ऍडिशनल राहणार आहेत. चपराशीसाठी बघा मित्रांनो, चपराशीसाठी लेखी परीक्षा फक्त आहे. लेखी परीक्षा फक्त आहे चपराशीसाठी. ठीक आहे, 200 गुणांची. ठीक आहे, हा. आणि लघु लेखक निम्न श्रेणी लघु टंक लेखक साठी बघा, लेखी परीक्षा 120 गुणांसाठी. ठीक आहे, आणि लघुलेखक व कौशल्य व्यावसायिक चाचणी, लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी 80, टोटल 200 गुण. ह्याला काय फिजिकल नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे बघितलं मित्रांनो आपण, थोडासा वरवरचा अभ्यासक्रम बघतोय. हे बघितलं आपण की कशा पद्धतीने असणार, लेखी असणार आहे, शारीरिक चाचणी असणार आहे. डिटेल्स मध्ये सिलेबस बघायचा आपल्याला. अभ्यासक्रम बघतोय आपण. लघुलेखक जे करणार आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, लघुलेखक आणि लघु टंक लेखक, जवान सगळ्यासाठी सेमच आहे बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मध्ये. तर यांच्यासाठी बघा, हे जे तिन्ही पद आहेत त्यांच्यासाठी बघा, बुद्धिमत्ता चाचणी आहे. ठीक आहे, आता बुद्धिमत्ता चाचणी फक्त बुद्धिमापन चाचणी असते का रे, त्याच्यामध्ये गणित पण विचारलं जातं, हे लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहिती नाहीये. ठीक आहे, सामान्य ज्ञान आहे, मराठी आहे आणि इंग्रजी आहे. हा सिलेबस आहे. माध्यमिक शालांत दर्जा आहे मित्रांनो, 10वीचा दर्जा आहे. ठीक आहे, आणि माध्यम राहणार आहे मराठी व इंग्रजी. इंग्रजी सब्जेक्ट इंग्रजीमध्ये, म्हणजे दोन्ही तुम्हाला वेगळ्या लँग्वेज मध्ये दिलं जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, मराठीचा हा मराठीच राहील. म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य जो असेल ना मित्रांनो, ते तुम्ही मराठीमध्ये पण क्वेश्चन बघू शकता आणि इंग्रजीमधले पण क्वेश्चन बघू शकता. ओके, आणि इंग्रजीचा हा इंग्रजीच राहणार आहे, इंग्रजी माध्यमच राहणार आहे. म्हणजे पेपर हा इंग्रजी माध्यमातून राहणार आहे, मराठीचं मराठी माध्यमातूनच राहणार आहे. ठीक आहे, आता प्रश्न कसे किती असणार आहे? प्रश्न बघा, बुद्धिमापन चाचणी साठी मित्रांनो 30 प्रश्न आहे, 30 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 1 गुण. ठीक आहे, सामान्य ज्ञानचे मित्रांनो, सामान्यांचं 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी, मराठीचे 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी, इंग्रजीचा आहे 30 प्रश्न 30 गुणांसाठी. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे 30 आहे, 3 चौक 12, म्हणजे 120 गुणांची ही परीक्षा असणार आहे. मग वेळ किती असणार आहे? 90 मिनिटाचा कालावधी, 1 तास 30 मिनिटं, म्हणजे 90 मिनिटाचा कालावधी. ठीक आहे, आणि पेपर कसा असणार आहे? प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी मिळणार आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे प्रश्न असतो 4 ऑप्शन असतात या पद्धतीने. ओके, हा. तर इथं बघितलं मित्रांनो सिलेबस, 120 प्रश्न असणार आहेत 120 गुणांसाठी. आता पुढे जाऊया. जवान आणि वाहन चालक. ठीक आहे, जवान आणि वाहन चालक म्हणजे वाहन चालकांसाठी बघूया आपण. बुद्धिमापन चाचणी आहे, सामान्य आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सेम त्याच्या पद्धतीने. सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार, म्हणजे जरा इथं पेपर जरा सिंपल असतो, कारण 7वी पास क्रायटेरिया लिहिलेला आहे. ठीक आहे,
आता मराठी व इंग्रजी मित्रांनो याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी सामान्य राहणार आहे. मराठीचा हा मराठी राहील, इंग्रजीचा हा इंग्रजी राहील भाषा. ओके, गुण सेमच आहे, 30-30 गुण, 120 प्रश्न 120 गुण. वेळ सेम आहे 90 मिनिटं. वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आता चपराशीसाठी बघा मित्रांनो, चपराशीसाठी बुद्धिमापन चाचणी बघा प्रत्येकाला आहे, सामान्य प्रत्येकाला आहे, मराठी प्रत्येकाला, इंग्रजी प्रत्येकाला, म्हणजे सगळ्यांना सिलेबस तोच आहे. ठीक आहे. आता चपराशीसाठी सर्वसाधारण माध्यमिक शालांत दर्जा, सर्वसाधारण माध्यमिक दर्जा म्हणजे सगळ्यांपेक्षा जरा पेपर इथं मित्रांनो. ठीक आहे. 2 नंबर म्हणजे जवान वाहन चालकात सगळ्यात सोपा पेपर असणार आहे, नंतर चपराशीचा. हे तुम्ही बघू शकता. चपराशीचं जरा मित्रांनो तुम्हाला माहिती 200 मार्काचा पेपर असणार आहे. ठीक आहे. 200 मार्काचा पेपर म्हटल्यावर मग किती प्रश्न असणार आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, बुद्धिमापन चाचणीवर तुम्हाला 50 प्रश्न 50 गुणांसाठी दिसणार आहे. ठीक आहे. सामान्यांवर मित्रांनो 50 प्रश्न 50 गुणांसाठी दिसणार आहे. मराठीचं मित्रांनो 50 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजी असणार आहे 50 प्रश्न 50 गुणांसाठी. ठीक आहे. माध्यम तर सेमच आहे. बुद्धिमापन चाचणी आणि सामान्यांसाठी तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये बघायला मिळणार आहेत आणि इंग्रजीमध्ये बघायला मिळणार. हा सिलेबस ठीक आहे, एक क्लिअर झालं. पुढे जाऊयात मित्रांनो, काळजीपूर्वक फक्त बघून घ्या. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF पण मिळेल. सिलेबस तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिला जाईल, काळजी करू नका. आता बघा मित्रांनो, इथं बघा बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणीबद्दल काय सांगितलं बघा, घटक आणि उपघटक बद्दल. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे इथं असा उल्लेख नाही केलेला, नाही, इथं तुम्हाला फक्त बुद्धिमत्तेचे प्रश्न नाही, गणिताचे पण टाकू शकता. आहेच बुद्धिमापन चाचणी. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. सामान्यांचं काय, पण मित्रांनो सोपे नसतात बरं का प्रश्न, जरा अवघडच असतात. ठीक आहे. तयारी करावी लागते चांगली. जर यश मिळवायचं असेल तर प्रॉपर तयारी करावी लागणार. सामान्यां बघा, सामान्यां मित्रांनो मध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे. ठीक आहे. भारताचा भूगोल असणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह इतिहास असणार आहे. नागरिक शास्त्र मध्ये त्याला राज्यशास्त्र म्हणू, विज्ञान आहे आणि चालू घडामोडी. हा सिलेबस आहे सामान्यांमध्ये. ठीक आहे. आता मराठीचं बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह असणार आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उतऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. हा मराठी झाला. आणि इंग्रजीसाठी बघा मित्रांनो, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे. हा इंग्रजीचा सिलेबस. तर अशा पद्धतीने मित्रांनो सिलेबस आहे, तुम्ही बघू शकता. घटक उपघटक तुम्हाला इथे क्लिअर मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. सामान्य मराठी आणि इंग्रजी तुम्हाला समजलं. बुद्धिमापन चाचणी तुम्हाला दिलेलं नाही, क्लिअर दिलेलं नाही. गणित बुद्धिमत्ता मिक्स असते हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये शेकडेवारी असेल, काळकाम वेग असेल, संख्या मालिका. ठीक आहे. त्याचबरोबर तर्क अनुमान, वेगवेगळे प्रश्न असतात बुद्धिमत्ता आणि गणिताचे मिक्स. ओके. हा सिलेबस झाला. आता मित्रांनो इथे काय सांगितलंय, लेखी परीक्षेकरिता नकारात्मक गुणदान पद्धती आहे. ठीक आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% गुण मित्रांनो तुमचं वजा होणार आहे, किंवा 1/4 एवढे गुण कमी. म्हणजे बघा 1 गुण आहे ना मित्रांनो, 1 गुण आहे. ठीक आहे. मग 0. याचा 25च तुम्हाला गुण मिळणार. ठीक आहे. लक्षात घ्या, 0.25. ओके. 1 गुण आहे म्हणजे एवढं वजा केलं जाणार. एक प्रश्न चुकला की तुमचा बरोबर आहे ना, त्यातनं वजा, किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. ठीक आहे. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर बघा 4 प्रश्न चुकले, लक्षात ठेवा 4 प्रश्न चुकले की 1 मार्क तुमचा गेला, हे लक्षात ठेवा. ओके. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहणार नाही व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. अपूर्णांकातच राहणार, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे असं असेल, समजा तुम्हाला गुण पडलेत बघा, 104 पडले, 104/1/2 असं या पद्धतीनं. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. काही जण म्हणतील की सर 120 प्रश्न आहेत, त्यातले मी समजा 100 सोडले, तर 20 प्रश्न जे मी ठेवलेले आहेत मग त्याचं नकारात्मक गुण लागणार का मला, म्हणजे 20 प्रश्नाचा मला दंड लागणार का? अजिबात नाही.
जे येत नाही ना मित्रांनो ते सोडून द्यायचा प्रश्न. ठीक आहे, जर शुअर असेल नाही हा प्रश्न मला येतोयच, ठीक आहे, तर सोडवायचा, किंवा 50% जर इकडे तिकडे असेल तरी सोडवायचा. पण जो 100% वाटतंय की याचं उत्तर येऊ शकत नाही तो डोकंच लावायचं, सोडून द्यायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता निवड प्रक्रिया मित्रांनो कशी असणार आहे बघा. निवड प्रक्रिया, लघु लेखक निम्न श्रेणी लघु टंक लेखक या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेकरिता किमान 45% गुण मिळवून, ठीक आहे, गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकास 10, मित्रांनो एकास 10 घेणार आहेत. जेवढे पद असतील ना एकास 10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास लघु लेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. हे लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, समजा 10 जागा आहेत, 100 मुलं घेतली जाणार आहेत मैदानी चाचणीसाठी सुद्धा. ठीक आहे, आता बघा इथं लघु लेखक निम्न श्रेणी व लघु टंक लेखक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघु लेखन कौशल्य, मित्रांनो बघा निवड कशी होणार आहे, लेखी परीक्षा आणि लघु टंक लेखक कौशल्य व्यावसायिक चाचणी पडताळणी नंतर मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. म्हणजे तुमचे दोन्ही गुण धरून त्या पद्धतीनं फायनल लिस्ट तुमची लावली जाणार आहे. ठीक आहे, आणि म्हणजे असं नाही म्हणायचं माझं लेखी परीक्षा पास झाला सिलेक्शन झालं, बाकीच्या गोष्टी असतात ते आपण तुमच्या झाल्या पाहिजे. म्हणजे लघु लेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी तुमची पास झाली पाहिजे. ठीक आहे, हा, आणि त्याचे पण गुण अटॅच करून त्या पद्धतीने मेरिट लावलं जातं. जवान बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान निवाहन चालक, ठीक आहे, राज्य उत्पादन शुल्क या पदांकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकास 10, म्हणजे 100 पद असतील तर 1000 घेतले जाणार. एकास 10 या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी, म्हणजे शारीरिक चाचणीसाठी पडताळणं बघा, शारीरिक पात्रता पहिल्यांदा शारीरिक पात्रता पडताळणीसाठी आणि नंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल. मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा पुढचा मुद्दा, जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांवर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी, म्हणजे मित्रांनो लेखी परीक्षा शारीरिक पात्रता पडताळणी नंतर होणाऱ्या मैदानी चाचणीतील मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून मित्रांनो तुमची गुणवत्ता यादी, ठीक आहे, गुणानुक्रमे निवड यादी तुमची फायनल लिस्ट लावली जाणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो की फायनल लिस्ट कशी लागणार आहे, तुमची लेखीचे गुण असतील त्याचबरोबर मैदानीचे गुण असतील, दोन्ही अटॅच करून तुमची फायनल लिस्ट लावली जाणार आहे, अंतिम निवड यादी लावली जाणार आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो शारीरिक पात्रता जे सांगितलं त्यांनी की लेखी झाल्यानंतर शारीरिक पात्रता असणार आहे, नंतर शारीरिक चाचणीला बोलवलं जाणार आहे. शारीरिक पात्रता काय असणार आहे बघा, आता पुरुष उमेदवारांकरिता इथं काय सांगितलं बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क जवान आणि जवान निवाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक. ही पात्रता धारण करणे आवश्यक. उंची सांगितली मित्रांनो 165 सेंटीमीटर तुमची उंची असायला पाहिजे. ठीक आहे, हे पुरुषांसाठी झालं. आणि महिलांसाठी किमान 160 सेंटीमीटर सांगितले, महिलांसाठी किमान 160 सेंटीमीटर पाहिजे. छाती बघा मित्रांनो न फुगवता 79 पुरुषांचं 79 सेंटीमीटर किमान, म्हणजे व हे किमान पाहिजे, आणि फुगवून छातीतील किमान प्रसरण 5 सेंटीमीटर, म्हणजे तुमची अशी नॉर्मल चेक केली जाणार. नॉर्मल जेवढी किती भरायला पाहिजे, नॉर्मल 79, आणि मग असं तुम्हाला श्वास घ्यायला होतात आणि मग चेक करतात, मग असं श्वास चेक करून तुमची छाती किती भरली पाहिजे, 5 सेंटीमीटर प्रसरण झाली पाहिजे, वाढली पाहिजे. म्हणजे आता बघा, आणि मित्रांनो हे प्रॅक्टिस करायचं सारखं. म्हणजे आता बघा नॉर्मल आहे, चेक केलं 79च्या पुढे भरते, म्हणजे 85 जरी भरत असली तरी 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा फुगली पाहिजे. मग बघा चेक केलं नॉर्मल, परत असं करायचं, परत चेक, क्लिअर, ओके. हा 5 सेंटीमीटर या पद्धतीनं चेक. आणि महिला उमेदवारांसाठी लागू नाही मित्रांनो, महिला उमेदवारांसाठी लागू नाही. वजन किती आहे, आता पुरुष उमेदवारांसाठी वजन नाहीये मित्रांनो,
पण महिलासाठी 50 किलोग्रॅम वजन पाहिजे, महिला उमेदवारांसाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण भरपूर गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर मित्रांनो तुमची मैदानी चाचणी होणार. ठीक आहे, मैदानी चाचणीमध्ये काय सांगितले, मैदानी चाचणी सांगितलेले बघा 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर. 1500 मीटर लक्षात घ्या. 1500 मीटर तुमचं रनिंग असणार, धावणे असणार आहे. ठीक आहे, पुरुषांसाठी 100 मीटर धावणे असणार आहे. 100 मीटर धावणे असणार आहे. ठीक आहे, आणि गोळा फेक असणार आहे मित्रांनो. गोळा फेक, गोळा असा धरायचा असतो. ठीक आहे, असा टाकायचा असतो गोळा. ठीक आहे, गोळा असा धरून टाकायचा असतो. ठीक आहे, गोळा फेक. म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर गुण कसा असणार आहे बघा. 1500 मीटरसाठी मित्रांनो 30 गुण आहे, 100 मीटरसाठी 30 गुण आहे आणि गोळा फेकसाठी 20 गुण. असे एकूण मित्रांनो 80 गुणांची ही टेस्ट असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे. महिला उमेदवारांसाठी बघा मैदानी चाचणीचा प्रकार 1 किलोमीटर. बघा इकडे पुरुषांना 1.5 किलोमीटर आहे, पण महिलांना 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर 30 गुणांसाठी. 100 मीटर धावणे, 100 मीटर धावणे किती आहे, 100 मीटर धावण्यासाठी 30 गुण, गोळा फेक 20 गुण, असे सेम गुण आहेत 80. पुरुषांना पण तेवढेच आहेत, महिलांना पण तेवढेच आहेत. पण इथं लक्षात ठेवा 1.5 किलोमीटर पुरुषांना आहे, महिलांना फक्त 1 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे, हे झालं मित्रांनो. काय झालं आपण बघितलं बघा. पहिल्यांदा लेखी चाचणी होणार आहे तुमची, जवानसाठी बोलतोय मी, जवान आणि जवाननी वाहन चालक. ठीक आहे, पहिल्यांदा लेखी चाचणी होणार आहे 120 गुणांची. नंतर ना लक्षात घ्या पहिल्यांदा 120. ठीक आहे, म्हणजे लेखी चाचणी मित्रांनो, चाचणी तुमची किती होणार आहे, जवान वाहन चालक. ठीक आहे, जवान आणि जवाननी वाहन चालक साठी बोलतोय मी, 120 मार्काची. ठीक आहे, आणि नंतर मित्रांनो शारीरिक पात्रता तुमची चेक केली जाणार. ते काही गुण नसतात, शारीरिक पात्रता तुम्हाला अगोदर दाखवलं, छाती वगैरे सगळ्या गोष्टी त्या चेक केल्या जाणार. नंतर मित्रांनो तुमची मैदानी चाचणी होणार. मग मैदानी चाचणी मधलं गुण, मैदानी चाचणी, आता मैदानी चाचणीचे गुण किती 80. टोटल मित्रांनो किती झाले 200. 200 वर तुमचं मेरिट ठरणार आहे. तर मित्रांनो 200 पैकी तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे 190 प्लस. हे टार्गेट ठेवूनच चालायचं. बाकीचं पाठीमागचं डोक्यातच घेऊ नका, कट ऑफ किती लागला, काय लागला, काय घेणं देणं नाही. 190 प्लस मला गुण मिळवायचे आहेत बस. कट ऑफ वगैरे नंतर बघू आपण, पेपर वगैरे झालं, सगळं झाल्यानंतर कट ऑफ वगैरे बघू. मागचा कट ऑफ किती होता, आताचा किती कट ऑफ होता, त्याच्यावर चर्चा करू. आता उगीच सांगून परत तुम्ही तेवढं नाही सर 160चा कट ऑफ लागतो, 160 साठीच मी काम करणार. अरे कट ऑफ वाढू शकतो. ठीक आहे, त्याची गॅरंटी नाही. त्यामुळं तुम्ही इकडे लक्ष द्यायचं नाही, कट ऑफ कडे लक्ष इकडे द्यायचं आहे. 200 पैकी मला 190 प्लस घ्यायचेच आहे. 120 पैकी मला 110 प्लस जायचंच आहे. ठीक आहे, आणि माझं मैदानी चाचणी चांगलं आहे ना, पैकीच्या पैकी मला गुण घ्यायचे. पैकीच्या पैकी तिकडे घ्यायचे ना, इकडं 110 प्लस झालं, विषय कट, सिलेक्शन. ठीक आहे, याची गॅरंटी आहे. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतोय ना ती गॅरंटी, मी तुम्हाला लेखीची गॅरंटी पण देतोय. जर तुम्ही SJN अकॅडमीच्या ऍप मधील जर कोर्स घेतला, ठीक आहे, कोर्स घेतला तर मित्रांनो तुम्ही 120 पैकी तुम्ही 110, कमीत कमी 110 प्लस तुम्ही गुण घेऊ शकता. ठीक आहे, तर आता तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर बरेच विद्यार्थी काय करतात, आता GR आलाय सर, आता लगेच लागतो आम्ही पाठीमागं तयारीला, आणि मग लगेच लगेच पोरांचा फोन, सर आम्हाला कोर्स घ्यायचा आहे 10-15 दिवसात होईल का सिलेक्शन, होईल का? त्यावेळेस काय सांगणार मी तुम्हाला, काय सांगणार? ठीक आहे, त्यावेळेस मला पण शब्द नसतात तुम्हाला बोलायला. ठीक आहे, मग मी म्हणणार होईल होईल, होणारच नाहीये. तुम्हाला आत्ताच सांगतोय जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल, ठीक आहे, काहींचं गणित कच्चं असते, बुद्धिमत्ता कच्चा असते, समजत नाही, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जायचं आहे, तर तुम्ही आजच बॅच लावली पाहिजे मित्रांनो. म्हणजे कालावधी तुम्हाला घावतोय किती, थोडाफार 1 महिना 2 महिने जर घावलं तरी तुम्हाला भरपूर फायदा होणार. ठीक आहे, तर मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे, गमवायची नाही. जेवढ्या गोष्टी सांगितल्यात ना तेवढ्या प्रॉपर करायच्यात. आता थोडंसं सांगतो अभ्यास कसा करायचा असतो, ते पण थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करूनच जा. लक्षात घ्या मित्रांनो, मोस्टली मुलं काय करतात, अभ्यास करताना जे आज वाचलेलं आहे ना ते 10 दिवस 15 दिवस बघतच नाहीत. तर अभ्यास करताना कमी दिवस असेल तर लक्षात घ्या, आज वाचलेलं लगेच त्याच्यावर रिव्हिजन करायचं असते. रिव्हिजन करून लगेच आठवड्यात त्याच्यावर रिव्हिजन,
परत एक 20-25 दिवस म्हणजे महिन्यात लगेच परत रिव्हिजन या पद्धतीनं व्हावं लागतं. तिसरं चौथं रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही क्लिअर असणार. म्हणजे आजचं पहिलं, 24 तासानंतर दुसरं, 7व्या दिवशी तिसरं आणि 28 दिवशी चौथं. तर 28 दिवशी तुम्ही क्लिअर, तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असणार. ठीक आहे, म्हणजे महिन्यात क्लिअर या पद्धतीनं. म्हणजे मित्रांनो, ठीक आहे, अभ्यास जर या पद्धतीने केला तर सिलेक्शन मिळतं. आणि वाचताय त्याचे नोट्स काढणं, विचार करणं. ठीक आहे, लक्षात घ्या, अभ्यासाला बसताना 50 मिनिटं वाचन केले, 10 मिनिटं मनन चिंतन करणं या पद्धतीने ठेवायचं. नाहीतर असं नाही बसलो वाचायला 2-2 तास झोपत 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 वाचतोय, त्याला काय अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. प्रॉपर घेतलंय ना पुस्तक तर प्रॉपर वाचलं पाहिजे, नाहीतर मग अभ्यासच नाही केला पाहिजे. मग त्यासाठी काय आहे, 50 मिनिटं करा अभ्यास, 10 मिनिटं मनन चिंतन करा. या 50 मिनिटांमध्ये काय वाचलेलं आहे तर तुम्हाला जास्त बेनिफिट त्याचा मिळणार आहे, आणि आता काहीच बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमचा कॉन्फिडन्स लेवल, पॉझिटिव्ह थिंकिंग एवढं जबरदस्त पाहिजे ना, की मी मिळवणारच. आतापर्यंत अभ्यास नसेल केला, पण आता तुमच्याकडे वेळ आहे, डोक्यात एकच ठेवायचं, मला सिलेक्शन मिळवायचं आणि मी मिळवणारच. जे विद्यार्थी जिद्दी असतात आणि जे त्याचे थॉट प्रोसेस एकदम जबरदस्त असते आणि पॉझिटिव्ह असते, जे निगेटिव्ह बोलत नाहीत, ते विद्यार्थी सिलेक्ट होतात. तुम्ही ठरवा, तुम्ही निगेटिव्ह आहात का पॉझिटिव्ह आहात, का तुमच्याकडे एनर्जी भरलेली आहे. ज्याच्यात एनर्जी भरलेली आहे ना मित्रांनो, तो आयुष्यात कधीच मागे हटत. तुम्हाला तुमच्यात एनर्जी नसेल तरी भरावी लागणार आहे, हवा भरल्यासारखी. ठीक आहे, पेट्रोल टाकावं लागणार आहे. मग तुम्ही पॉवर पेट्रोल टाका, नाही तर कसलं पण टाका, पण टाका आणि जिद्दीनं अभ्यास करा. सिलेक्शन मिळवायचं आहे, एवढं डोक्यामध्ये ठेवून चाला. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, असं म्हटलं जातं, जे विद्यार्थी म्हणजे जे उमेदवार असतील किंवा कोणी पॉझिटिव्ह थिंकिंग दररोज करतं, सकाळी उठल्यानंतर बाबा विचार करतं की नाही आजचा दिवस मी अभ्यास करणार चांगला, मला सिलेक्शन मिळणार आहे, म्हणजे मला हे पद मिळाले, फील करायचे, मी जवान झालोय, उत्पादन शुल्क अधिकारी झालोय, म्हणजे उत्पादन शुल्क डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झाले राज्य उत्पादन शुल्क मध्ये, आणि मी खूप खुश झालेलो आहे, दारूबंदी पोलीस झालेला आहे, 2 स्टार म्हणजे अंगावर वर्दी आहे, आणि त्या पद्धतीनं म्हणजे आविर्भावात फिरतोय. या सगळ्या गोष्टी मित्रांनो फील करायच्या असतात, आणि फील केल्यावरच सिलेक्शन होतं. ठीक आहे, झालंय असं समजायचं, त्या पद्धतीने विचार करायला चालू करायचं. मित्रांनो, याला ऍक्च्युली आपल्या मनाला दोन वे आहे, म्हणजे एक सबकॉन्शियस माइंड आहे आणि दुसरा आहे मित्रांनो ब्रेन मध्ये सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. तर तुम्हाला काय करायचं आहे, सध्या ते कॉन्शियस माइंडने विचार करायचा त्या गोष्टी आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये ट्रान्सफर करायचं. एकदा का सबकॉन्शियस माइंड मध्ये ट्रान्सफर झालं की मग तुम्हाला काय करायची गरज नाही, आपोआप सबकॉन्शियस माइंड तुमचा कार्यक्रम लावतोय, सिलेक्शन मिळवून देतोय. ठीक आहे, आता बघा सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, छाती तुमची धडधड करते, झोपेत पण धडधड करते, सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. ठीक आहे, ठीक आहे, अवचेतन मनाचं काम आहे ते. तुम्ही म्हणता का नाही धडक धडक झडक धडक, रात्री झोपताना पण असं करता का धडक 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 धडक, नाही करत. तुम्ही झोपी जाताय, काम त्याचं चालू असतंय. त्याच पण सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला काम केलं पाहिजे चेतन मनावर, विचार केला, प्रॉपर जाणून बुजून विचार केला पाहिजे. सायकल शिकताना विचार करा, जरा सायकल शिकताना जरा जाणून बुजून तुम्ही सायकलीकडे लक्ष असते, आणि एकदा का सायकल चालवायला शिकला की गप्पा टप्पा मारत सायकल चालवते, ऑटोमॅटिक चालतात. हे सबकॉन्शियस माइंड पुढचं काम सोपं करून टाक. गाडी पण सुरुवातीला शिकताना असं लक्ष असतं, गाडी बोलू नको मला गाडी शिकतोय, डिस्टर्ब करू नको. पण एकदा शिकल्यावर काय रे, काय मित्र, काय चाललंय, हा मला दिसलेली ती, काय बोलत जातो आपण. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, चेतन मनातून अवचेतन मनात ट्रान्सफर एनर्जी करायच्या आणि सिलेक्शन मिळवायचं. तर मित्रांनो भरपूर तुम्हाला सांगितलेला आहे, तरी पण मित्रांनो तुमच्यासाठी एक अभ्यास कसा करावा यावर एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात आणि सांगणार आहे. सिलेक्शन मिळवण्यासाठी जेवढं काही माझ्याकडून देता येईल तेवढं देणार आहे, आणि बॅच मध्ये जर आला तर काय मग बोलूच नका. ठीक आहे, त्यासाठी SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ऍपवरील कोर्स घ्या. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गणित बुद्धिमत्ता परफेक्ट व्हाल, आणि बाकीचे विषय पण तुमचे चांगले होतील. 100% रिझल्ट निघेल मित्रांनो तुमचा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मिळते ऑफर मध्ये, सध्या आपण कोर्स देतोय. तर लगेच जो स्क्रीन नंबर दिसतोय तुम्हाला 8626095583, लगेच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा. धन्यवाद.